नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. सदाबार मराठी कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुमच्यासाठी घेऊन आलोय एक हृदयस्पर्शी कथा. जेमतेम मिशी फुटलेल्या तिघांनी तिला निर्वस्त्र केलं. तिचा एक एक कपडा तिच्या अंगावरून काढून फेकला व तिचे अंतर्भाग निरखून निरखून बघू लागले. पहिलाच प्रयत्न, तोही यशस्वी. हाती लागलेल्या संधीचा पुरेपूर फायदा त्यांना घ्यायचा होता. आपल्याला असं निर्वस्त्र का केलं म्हणून ती मुलगी कावराबावरा करू लागली. सम्यकने मित्राला तिचं तोंड घट्ट दाबायला लावलं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तिच्या अंगावरून हात फिरवू लागला. जोरजोरात चावा घेऊ लागला, कधी तिच्या छातीवर तर कधी खालच्या भागात. तिला कसं तरी वाटू लागलं. आता कथा सुरू. सम्यक इयत्ता 7वीत शिकत होता. शहराच्या नामांकित CBSE शाळेत त्याचं नाव दाखल होतं. बॅगेच्या ऐवजी तो रोलिंग सुटकेस न्यायचा शाळेत. बाजारात त्याच्या पुस्तकांचं ओझं झेपून नेणारी बॅगच उपलब्ध नव्हती. शाळेत हप्त्याची एकूण 3 ड्रेस घालायची. तसा युनिफॉर्म, काळा कोट, काळा पॅन्ट आणि पांढरा शर्ट होता. बुधवारी त्यांच्या ग्रीन हाऊसचा ड्रेस असायचा. जॉकी हिरवा पॅन्ट आणि हिरवा शर्ट होता. शनिवारी पांढरा पॅन्ट आणि पांढरा शर्ट, अशी त्याच्या वेगवेगळ्या कपड्यांची वेगवेगळी दिवस ठरलेली होती. अरे हो, वेगवेगळ्या कपड्यांवर मॅचिंग त्याच रंगाचे शूजही असायचे, म्हणजे काळा, हिरवा आणि पांढरा. ठरलेल्या दिवशी ठरलेले रंग घालणे अगदीच कंपल्सरी होते, नाहीतर ₹100 दंड होता. बरं, आता झालं कपड्यांचं. आता पाळी जेवणाच्या डब्याची. प्रत्येक वारानुसार डायरीमध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना वेगवेगळे पदार्थ डब्यात द्यावे लागतात. जसे स्प्राऊट डेला अंकुर आलेले पदार्थ, पराठा डेला पराठा, फ्रूट डेला फळ, पोळी भाजी डे, ग्रीन सलाड डे, नको नको ते दुनियाभराचे सगळे डे. त्यानुसारच त्यांचा शाळेचा डब्बा बनायचा. बरं, एवढी या डे त्या डेची खटाटोप करूनही रोज अर्धा डबा परत आणतो. फक्त खातो भाजी पोळीच. त्याचं शेड्यूल इतकं टाईट की सकाळी 8:30ची शाळा म्हणून बस 7ला येणार, तर 6लाच उठायचं. मग 8:30 ते 3पर्यंत शाळा. घरी बस येतपर्यंत 4:30. घरी आल्या आल्या जेवण, मग लगेच शिकवणी वर्ग 5 ते 7. नंतर घरी आला की जेवण आणि मोबाईलचा गेम, मग लगेच 8ला झोप. असा त्याचा 1 मिनिटही फावला वेळ नसणारा टाईट शेड्यूल. याच्यासारखाच आईवडिलांचाही शेड्यूल टाईटच. त्यांची आणि त्याची भेट फक्त कामापुरतीच. इतर वेळ तोही व्यस्त आणि तेही. त्याची सर्वता त्याच्या घरी त्याची काळजी घेणारी आयाच. तिनेच त्याला लहानाचा मोठा केला. त्याचे हवे नको ते सर्वच लाड ती पुरवते. जे जे आईने करावं तीच करते त्याचं. तोही काही दुखलं खुपलं की तिलाच गाठतो आईऐवजी. एकंदरीत हे त्याचं छोटंसं जग, ज्यात कुणीच कुणाचं नाही. त्याच्याशी प्रेमाने आराम नाही, ती गंमत जम्मत, मित्रांबरोबरचे खेळ, आजी आजोबांच्या गोष्टी, आईबाबांसोबत वेळ घालवणे, नातेवाईकांच्या भेटीगाठी यातलं काहीच त्याला करता नाही यायचं. सुट्ट्याही अगदी मोजक्याच. दिवाळीत जेमतेम 5 दिवसांच्या सुट्ट्या. रविवारीही जादा वर्ग. किती हो दडपण त्या लहानग्या जीवावर. वय असंच भरभर चाललंय आणि त्याचं बालपण जगायचंच राहून गेलंय. शिवाय त्याचं बालपण रम्य करायला त्याच्या आईबाबांनाही सवड नाही. मग त्याने करावं तरी काय? करमणुकीची वाटेल तेवढी साधनं त्याच्या पायाशी पडून असायची आणि काही नाही तर मोबाईल होताच वेळ घालवण्यासाठी. अशाच एका रात्री जेवण करून तो बेडवर लेटून मोबाईलमध्ये गेम खेळत होता. खेळता खेळता एक ॲड आली, निरोधची, निर्वस्त्र जोडप्यांच्या प्रणयाची. दिसताच तो भेदरला आणि लगेच त्याने ती ॲड बंद केली व परत आपला गेम खेळू लागला. तसं त्या ॲडमध्ये काय होत आहे हे त्याला चांगलंच माहीत होतं. आपली विकसित प्रसारमाध्यमे मोठ्या लहान सर्वांनाच त्याचा उजाडा देत असतातच, म्हणून हलकी हलकी उडती उडती कल्पना होतीच त्याला. थोड्या वेळात ती ॲड परत आली. आता त्यात अजूनच स्पष्टता दाखवली. बघून त्याला कसं तरी झालं. अलगद रक्तप्रवाह वेगानं झाल्यासारखं वाटलं. अंग शहारलं. थोड्या वेळाने ती परत आली. आता त्या ॲडचा कालावधी वाढत चालला होता. परत त्याच्या भावना उफाणून आल्या. आता ती ॲड परत परत लागावी अशी त्याची इच्छा होऊ लागली. पण त्या ॲडला क्लिक करून उघडण्याची हिंमत त्याची होत नव्हती. चुकून कोणी खोलीत आलं आणि तो पकडला गेला तर त्याची खैर नाही याची कल्पनाही होती त्याला. पण तरीही त्याचं मन मानेना. त्याने खोलीचं दार आतून लॉक केलं आणि मग बाथरूममध्ये गेला. आता तो परत गेम खेळायला लागला.
त्याचे पूर्ण लक्ष त्या येणाऱ्या ॲडकडे होतं. तो घामाघूम झाला होता. केसातून घाम टपकत होता. खेळता खेळता ॲड परत आली. त्याने क्षणाचाही विलंब न करता चटकन ॲडवर क्लिक केलं. ओपन होताच एका मुलीचा लाईव्ह व्हिडिओ आला. ती अर्धनिर्वस्त्र अवस्थेत खूप मादक संवाद साधत होती. आवाज बाथरूमभर फिरत होता. ऐकून त्याच्या हृदयाचे ठोके सपाट्याने धडधडू लागले. अंगात आग संचारू लागली. एकदम धडकी भरली. भीतीने त्याने पटकन मोबाईल बंद केला, ड्रॉवरमध्ये ठेवला आणि बेडवर जाऊन तोंडभर पांघरून घट्ट करून कशीबशी त्याने रात्र काढली. परत दुसरा दिवस उगवला. पुन्हा मनात तीच हुरूर, हृदयाचे ठोके तसेच वाढलेले, डोळ्यांसमोर तेच मादक दृश्य. शाळेतही आणि शिकवणी वर्गातही मन लागेना. अख्खा दिवसच बेचैनीत गेला. पण रात्र झाली. अर्ध जेवण संपवून तो लगबगीनं खोलीत आला. रूम आतून लॉक केली. ड्रॉवरमधून मोबाईल काढला. हात थरथर कापत होते. धीर एकवटून त्याने मोबाईल सुरू केला. सुरू करताच कालचाच अर्धवट बघितलेला पेज उघडला. म्हणून त्याला अजूनही डोळे बंद करून स्वतःला शांत करू लागला. पण तेच ते दृश्य त्याच्या डोळ्यापुढे वारंवार ओझरत होतं आणि कानात तो आवाज आदळत होता. आता त्याने आणखीन डोळे घट्ट केले आणि कान हातांनी झाकून घेतले. पण ते दृश्य डोक्यातून, तो आवाज कानातून जाईना. थरकाप सुटला. त्याने एका पॉर्न व्हिडिओवर क्लिक केलं. लगेच व्हिडिओ सुरू झाला. त्यात सगळं ओपनली दाखवित होते. याआधी पण चित्रपट आणि सिरियलमध्ये त्याने बघितले होते, पण त्यात एवढं खुलून नाही दाखविलं. ते बघून त्याला कधी न आलेल्या सगळ्याच भावना उफाळून आल्या. थोडा वेळ त्याने ते व्हिडिओ बघितले आणि मग झोपला. आता त्याला शांत झोप आली, पण स्वप्नात आपणही त्याच विश्वात आहोत हेच त्याला जाणवलं. हळूहळू तो रोजच ते व्हिडिओ बघू लागला. त्याला खात्री पटली होती, आपला मोबाईल कोणीच चेक करत नाही आणि खोलीतही कोणी ढुंकून बघत नाही. तो त्याच्या राज्याचा राजकुमार होता. त्याची भीती नाहीशी झाली. त्याचा व्हिडिओ बघण्याचा कालावधीही हळूहळू वाढू लागला. ते बघितल्याशिवाय त्याला झोप येईना. त्याने एका वेगळ्याच विश्वाला आपलंसं केलं होतं. याच्या वागण्यात, व्यवहारात बदल होऊ लागले. शाळेतील मुलींशी त्याची जवळीक वाढली. त्यांनाही तो त्याच नजरेने बघू लागला. त्या व्हिडिओमध्ये तो शाळेतील मुलींना कल्पू लागला. वाढत्या वयात एक वेगळी संगत भेटली होती. त्याच्यात प्रकर्षाने बदल होत होते. अचानक तो मोठ्या प्रमाणे वागू लागला. याची त्याच्या घरच्यांना काहीच कल्पना नव्हतीच. ते त्यांच्या विश्वात आणि तो त्याच्या विश्वात मस्त होते. आता त्याने पुढे उच्चांक गाठला होता. वाढत्या वयासोबत त्याची अश्लील वृत्तीही वाढू लागली. आता वेगवेगळ्या पॉर्न साईट तो सर्च करायला शिकला. याचं वय 13 वर्ष, इयत्ता 8वी. हळूहळू तो मोबाईल शाळेत न्यायला लागला. सोबतच्या मित्रांनाही व्हिडिओ दाखवू लागला. संगत तशी पंगत. अगदी खरी असणारी म्हण. मुलंही आतुरतेने बघू लागले. वय असं की प्रत्येक गोष्टीचं कुतूहल. यात मिळालेली वाईट संगत सगळंच जोड्याला जोड देणारे. आता हे रोजचंच होऊ लागलं. ब्रेक झाला की सगळी मुलं एकत्र येऊन सम्यकच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ बघायची. त्यांच्या लाजा कधीच टप्पी देऊन लांब पळाल्या होत्या. आपलं वय काय, आपण करतोय काय याची जाणीव करून देणारं आसपास कुणीच नव्हतं. मन उधाण वाऱ्यासारखं स्वच्छंद गोतावत घेत होतं. मनात नवनवीन विचार उत्स्फूर्त होत होते. कुठलीही मुलगी बघितली की त्यांचे इशारे सुरू होऊन जायचे. बरेचदा मुली त्यांची तक्रार करायच्या, पण श्रीमंत बापाची लेक आहे म्हणून शिक्षक दुर्लक्ष करायचे. शाळेत मुलांची एक गँग बनली. सम्यक त्या गँगचा बॉस होता. सर्व ब्रेकमध्ये धावत पळत मुलीच्या बाथरूमसमोर येऊन बसायचे आणि एकमेकांना इशारे करायचे. त्यांचा नित्यनियम ठरला होता. मनात आणि तनात झपाट्याने बदल होत होते. आता नुसतंच बघून बघून त्यांचं मन भरलं होतं. त्याला ते व्हिडिओत घडणारं प्रत्यक्षात घडवून आणायचं होतं. त्याचा परिणाम काय होईल, कसा होईल याच्याशी त्याला काही लेनदेन नव्हतं. फक्त डोक्यात एकच विचार, करायचं म्हणजे करायचं. मनातल्या भावना ओसांडून येत होत्या. सम्यकने ठरवलंच. उद्या रविवारच्या जादा वर्गाला जेव्हा शाळेत वर्दळ कमी असेल तेव्हा संधी साधून प्रात्यक्षिक करायचं. आदल्या दिवशी त्याने रात्रभर व्हिडिओ बघितले. सगळं निरखून निरखून बघितलं. जणू त्यांचा उद्या महत्त्वाचा पेपर. आणि त्याचा त्याने मन लावून अभ्यास केला. त्याचं मन त्याच कृत्यांभोवती फिरक्या मारीत होतं. त्या रात्री फक्त 1 तासाची झोप घेतली. दिवस उगवला. रविवार, जादा वर्ग. त्याच्या संगतीला त्याच्याच वर्गातील 2 मित्र होती. वर्ग सुरू झाला. हे मित्र वर्गात गेलेच नाही. शाळेत सगळीकडे शांतता होती. जवळपास काही लोक नव्हते.
त्यातल्या त्यात मुलींच्या बाथरूमच्या आसपास कुणीच नव्हतं. हे तिघे जादा वर्गाला दांडी मारून मुलींच्या बाथरूममध्ये लपून बसले होते. अगदीच दाराच्या आडोशाला, म्हणजे चुकूनही कोणाची नजर त्यांच्यावर पडणार नाही अशा ठिकाणी. तिघेही वाटेकडे डोळे दिपून बसले होते. मनात लड्डू फुटत होते. भीती होती, पण आतुरताही. आपला पहिलाच प्रयत्न यशस्वी होणार की नाही याचीच चिंता त्यांना जास्त होती. थोड्या वेळात एक मुलगी आली, पण ती त्याच्या वर्गातली नव्हती. ती होती इयत्ता 4थीची विद्यार्थिनी. एका मित्राने सम्यकला इशारा केला. कसं करायचं? आपल्या वर्गातली मुलगी नाही. जस्ट चिल असा इशारा करून त्याने त्याला चूप केलं. शिकारीच्या शोधात असलेल्या शिकाऱ्याला चांगला शिकार भेटला होता. आनंदाने त्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले होते. सम्यक सोडून इतर दोघांचे ठोके धडधड करत सपाट्याने धावत होते. हात-पाय थरथर कापत होते. पण सम्यकसारखा बॉस पाठीशी होता म्हणून ते दोघेही निश्चित होते. सम्यकने एका मित्राला इशारा केला, तेव्हा ती मुलगी आत होती. तिघेही बाहेर निघाले. एकाने मेन डोअर लॉक केलं आणि बाकीचे दोघं तिच्या दाराच्या बाहेर उभे होते. ती जशी बाहेर येईल तसं तिचं तोंड जोरात दाबायचं, जेणेकरून ती आरडाओरड करणार नाही. असा सम्यकने रचलेला षडयंत्र होता. तिने जसं दार उघडलं तसंच तिघंही तिच्या अंगावर भिडले. ती खूप घाबरून गेली. तिला काही सुचेनासं झालं. फक्त 10 वर्षाचा कोवळा जीव. तिला काय कळणार तिच्यासोबत काय घडणार? काही हातपाय हलवायच्या आधीच एकानं तिचं तोंड दाबलं. ती पूर्ण जोर लावून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करीत होती, पण त्या तिघांच्या बळापुढे ती हतबल होती. डोळ्याला धारा लागल्या होत्या. माझ्यासोबत हे काय होत आहे? माझी चुकी तरी काय? हे मुलं असं का करत आहेत? तिच्या कवळ्या मनाला काहीच कळत नव्हतं. जेमतेम मिशी फुटलेल्या तिघांनी तिला निर्वस्त्र केलं. तिचा एक एक कपडा तिच्या अंगावरून काढून फेकला व तिचे अंतर्भाग निरखून निरखून बघू लागले. पहिलाच प्रयत्न, तोही यशस्वी. हाती आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा त्यांना घ्यायचा होता. आपल्याला असं निर्वस्त्र का केलं म्हणून ती मुलगी कावराबावरा करू लागली. सम्यकने मित्राला तिचं तोंड घट्ट दाबायला लावलं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तिच्या अंतर्भागावरून हात फिरवू लागला. जोरजोरात चावा घेऊ लागला. कधी तिच्या छातीवर तर कधी खालच्या भागात. तिला कसं तरी वाटू लागलं. त्याने आदल्या दिवशी व्हिडिओच्या केलेल्या संपूर्ण अभ्यासामुळे त्याला सगळं प्रात्यक्षिक आठवण होतं. अगदी सगळं तोंडपाठ. अगदी एक एक स्टेप डोळ्यासमोर होती. त्याचं तिच्या अंगावरून हात फिरवून चावून झालं होतं. आता दुसऱ्याला तो प्रयोग करायचा होता. आता सम्यकने तिचं तोंड दाबलं आणि दुसरा मित्र तिच्या अंगावरून हात फिरवून चावू लागला. तिला आता खूप त्रास होऊ लागला. ती तडपू लागली. त्या चिमुकल्या जीवाला कल्पनाही नव्हती की असं काय घडतंय. बस आपल्यावर होत असलेल्या कृत्याचा तिला त्रास होत होता. ती तिचे पाय जोरजोरात झटकत होती. पण मुलं तिच्या अंगाशी खेळत होते. पण कोणालाच दया येत नव्हती. त्यांना फक्त आणि फक्त तिच्या शरीराशी खेळायचं होतं. आळीपाळीने तिघेही तिच्या अंगाशी खेळले. आत काय सुरू आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. सम्यकने तिच्या गालपटात एक ठेवून चूप राहा म्हटलं. ती बिचारी छोटीशी मुलगी रडून रडून आग मोसून गेली होती. तिला होणारा त्रास आता वाढत चालला होते. तिचा त्रास शिखराला गाठला होता. अविकसित भाग, त्यात होणाऱ्या त्या जखमा. ती हुंदके देऊन देऊन रडत होती. तिच्या आरडाओरडवर आवर घालणं मुश्किल होत होतं. कुणी यायच्या आधी सम्यकने पॅन्ट काढला आणि तिच्या अंगावर झोपला. त्याच्या भाराने ती खूप जोरात ओरडली. ती एवढ्या जोरात ओरडली की ते तिघेही घाबरून गेले. सम्यकने लगेच कपडे घातले आणि बाथरूम बाहेरून बंद करून वाट जिकडे जाईल त्या दिशेला पळाले. जे करायचं ते त्यांनी करून घेतलं. पण यापुढे जे होणार त्या भीतीने ते सुसाट पळाले. दोघे मित्र चुपचाप आपापल्या घरी गेले. पण सम्यक या घटनेचा मास्टरमाइंड, तो शाळेच्या जवळ असलेल्या बगीच्यात एका मोठ्या झाडावर जाऊन बसला. त्या झाडावर बसूनच त्याने तो कट रचला होता. तिकडे ती मुलगी खूप वेळची परत आली नाही म्हणून तिच्या मैत्रिणी तिला शोधत शोधत गेल्या. तर बाथरूम बाहेरून लावलं होतं. ती आत रडत होती. त्यांना तिच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी पटकन दार उघडलं तर ती निर्वस्त्र अवस्थेत खाली पडलेली होती. वेदनेमुळे तिला उठताच येत नव्हतं. तिच्या मैत्रिणी खूप घाबरल्या. लगेच सरांना बोलवून आणलं. तिला या अवस्थेत बघून सगळेच चिंताग्रस्त झाले. सर ताबडतोब आले आणि इतर शिक्षकांनाही निरोप दिला. प्राचार्यांना कळवण्यात आले. तिची अवस्था बघून सगळ्यांना कळलं होतं तिच्यासोबत काहीतरी खूप वाईट घडलंय. तिच्या कोवळ्या शरीरावर असह्य जखमा झाल्या होत्या.
पायही हलवणं शक्य नव्हतं. तिला फर्स्ट एड देऊन तिच्या पालकांना ताबडतोब बोलावण्यात आले. आज कोणकोणत्या वर्गाची जादा शिकवणी होती याची लागलीच चौकशी करण्यात आली. वर्गातील प्रत्येक मुलामुलींची वैयक्तिक चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान बऱ्याच मुलींनी सम्यक आणि त्याच्या मित्राची कृत्ये सांगितली. तो कसा बाथरूमजवळ उभा राहून टिंगलबाजी करायचा याची माहिती त्यांच्या वर्गातील मुलींनी दिली. शिवाय त्यांनी त्याच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीबद्दलही सांगितले. वर्गातील सर्व मुलांना घाबरवून धमकवून शिक्षकांनी सम्यक काय काय करायचा आणि कसा कसा करायचा याची सविस्तर माहिती काढून घेतली. इकडे मुलीची अवस्था बघून तिचे पालक हादरले. तिला काळजाला लावून ते ढसाढसा रडू लागले. ती काहीच सांगण्याच्या बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. ते दोघेही खूप चिडले होते. काय झालं, कसं झालं, कुणालाच माहीत नव्हतं. त्यांनी लगेच पोलिसांना कळवण्याची विनंती केली. पण प्राचार्यांनी त्यांचे हातपाय जोडून विनंती केली, ही बातमी बाहेर लीक नको व्हायला हवी, नाहीतर आमच्या शाळेला बट्टा लागेल. म्हणून त्यांनी मुलीच्या पालकांना शांत केले आणि सम्यकच्या पालकाला लागलीच बोलवून घेतलं. मुलीला आईबरोबर घरी पाठवलं आणि तिचे बाबा सम्यकच्या पालकाची प्रतीक्षा करीत थांबले. आपली सगळीच महत्त्वाची कामं सोडून दोघेही धावपळत आलेत. सकाळी सभ्य मुलाप्रमाणे शाळेला निघालेला आणि एवढ्या लाडाने वाढवलेल्या मुलाला काही झालं तर नाही ना म्हणून ते लगबगीने पोहोचले. आल्या आल्या आरडाओरड करू लागले. प्राचार्यांनी त्यांना झालेल्या कृतीची सविस्तर माहिती दिली. त्यांचा विश्वासच बसेना. ते प्राचार्यावर खवळू लागले. आम्ही जन्मजात रईस. आमचा मुलगा असं करूच शकत नाही. असले प्रकार करायला तो काय झोपडपट्टीत राहतो काय? आणि असले आरोप लावायची त्यांची हिंमत झाली तरी कशी? असली आरडाओरड करत ते शाळेला कुलूप लावायची धमकी देऊ लागले. प्राचार्य त्यांना दिमाखाने काम घेण्याची ताकीद देत होते. पण ते एकही शब्द ऐकेना. आमचा मुलगा कुठे आहे? त्याला आत्ताच्या आत्ता आमच्या पुढे आणा. तो सकाळी शाळेसाठी निघाला होता. सम्यकची आई जोरजोरात जाब विचारित होती. त्यांना विश्वासच बसत नव्हता की सम्यक असं काही करू शकतो. त्यांना सत्य पटवून देणे खूप आणि खूप अवघड होतं. सम्यक घरून शाळेत आला, पण वर्गात आलाच नाही आणि असला प्रकार करून तो कुठे गायब झाला याची कोणालाच कल्पना नव्हती. सगळीकडे ताणतणावाचं वातावरण होतं. कारण अशी घटना पहिल्यांदाच घडली होती, तीही एवढ्या छोट्या मुलांच्या हातून. शाळेच्या प्रतिष्ठेसाठी ही घटना अतिशय धक्कादायक होती. शाळेचं पूर्ण संस्थापक मंडळ एकत्र आलं. आता पुढे काय करायचं प्रश्न गंभीर होता. बातमी बाहेर गेली तर शाळेची बदनामी होईल. एवढ्या वर्षापासून जमलेली प्रतिष्ठा टाळ्यावर आली होती. खूप विनवणी आणि गयावया केल्यानंतर दोघांच्या पालकांना शांत करण्यात आलं. तिकडे सम्यकची सगळीकडे शोधाशोध सुरू होती. बऱ्याच शोधाशोधीनंतर भेटला तो त्या बगीच्यात. बाबा दिसताच पुन्हा पळायच्या तयारीत होता, पण पकडलंच त्याला. तो थरथरत होता. रडून रडून बंबाळ झाला. हात पाय कपकपत होते. त्याचे बाबा त्याला समजावून घरी घेऊन गेलेत. आई दिसताच तो ढसाढसा रडू लागला. त्याला कळलं होतं त्याच्या हातून काहीतरी खूप वाईट घडलं होतं. आईने त्याला काळजाला लावलं आणि तो म्हणाला, माझ्या हातून कसं आणि काय घडलं मला कळलंच नाही. प्लीज तू माफ करशील ना मला? आईने त्याला एकांतात नेऊन सगळं विचारलं. त्याने अगदी सुरुवातीपासून त्याला त्याची लत कशी लागली आणि काय झालं ते सगळं सविस्तर सांगितले. ऐकून त्याच्या आईचं काळीज हादरलं. त्याच्या बरोबरीला त्याने आणखीन 2 मित्र असल्याची माहिती दिली. तिने घडलेली घटना त्याच्या बाबांना सांगितली. दोघांच्या पायाखालची जमीन क्षणात ढासळली. आपला मुलगा असलं काही करू शकतो यावर विश्वास बसणे खूप कठीण होतं. पण त्याच्या कबुलीने सगळे गुंगे बनले होते. शाळेत 4ही पालकांना बोलावून शहानिशा करण्यात आली. दोन्ही बाजूचे लोक तगडे होते. सांगायचे म्हणजे रईस, प्रख्यात आणि नावाजलेले. त्यातल्या त्यात शाळाही नामांकित आणि नावाजलेली होती. अगदीच सगळ्यांची इज्जत वठणीला आणली होती. संस्थापक मंडळीच्या व पालकांच्या आपसी संमतीने पैशांनी बाजू बळकट करून एवढी मोठी घटना दाबण्यात आली. आखिर पैसा बोलता है भाई. सगळ्या गोष्टींची विल्हेवाट एका दिवसात लागली. आपापलं नावलौकिक करून सगळे मुके झाले. सम्यकचं नाव त्या शाळेतून काढून टाकण्यात आलं. शहरातल्या दुसऱ्या नामांकित शाळेत नाव पुनावून घातलं. मुलीचीही शाळा बदलण्यात आली. मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घेण्यास रोज रोज पालकांची व मुलीची काउन्सिलिंग सेशन घेण्यात आली. हळूहळू सर्वच पूर्ववत झालं. झालेली घटना इथेच संपली. थोडक्यात गोष्ट इथेच संपली आहे. वर झालेलं सगळं प्रकरण दबलं. पण अशी घटना का घडली? त्यामागचं कारण काय होतं? आताच मिशी फुटलेल्या मनात असले वाईट कृती करण्याची हिंमत आलीच कुठून?
त्याचं मन या कृतीकडे कसं धजावलं याची कारण मीमांसा करण्याची गरज कोणालाच भासली नाही. त्या कवळ्या बालमनावर काय परिणाम झाले असतील? असह्य वेदना सहन करताना तिला कसं वाटलं असेल? जेमतेम कळी असणाऱ्या फुलावर असले ओरफटून वार करण्यात आले, त्यात तिची कितपत चूक? आयुष्यभर ते घाव भरतील काय? किती गंभीर प्रश्न आहेत. वाचून ऐकून कातर क्षमवेल अगदी असली घटना आहे. या सगळ्यात चुकी कोणाची हे सगळ्यांनाच कळतंय, पण कधी वळणार कुणास ठाऊक. पुढे आपल्या विकसनशील देशात आधुनिकीकरण आणि पाश्चात्य संस्कृतीच्या स्वीकाराचं मोठं वावटळ येणार आहे. त्यातून आपल्या पाल्याला कसं वाचवायचं हा मोठा गहन प्रश्न पालकांसमोर उभा आहे. वावटळ आलं की अगदी सगळं उद्ध्वस्त होतं, असं आपल्या बाबतीत अजिबात घडायला नको. यासाठी आपण किती प्रयत्न करतोय की आपणच त्याला कारणीभूत ठरतोय. हल्ली मोबाईल नावाच्या हातात वागणाऱ्या राक्षसाने प्रचंड उंच शिखर गाठलंय. एका क्लिकवर दुनिया आपल्या हातात सामावते आणि अलीकडे तर आईचं दूध पिणाऱ्या पाळण्यात झोपणाऱ्या चिंग्यांनाही मोबाईलमध्ये स्लाईड करून यूट्यूब सुरू करता येतं. दुर्दैवाने याला आपण खूप कौतुकाने दाद देतो. हल्ली मुलं दिवसभर मोबाईलवर गेम खेळत असतात, सोशल मीडियाचा वापर करतात, मोबाईलवर तासनतास बोलून रोगांना निमंत्रण देतात. अगदी 7वी-8वीच्या मुलांजवळ हा स्क्रीन टचचा राक्षस दिसतो. शिवाय अलीकडे या राक्षसाविना जगणे शक्य नाही, हेही तेवढेच सत्य आहे. ते काय करतात त्या मोबाईलमध्ये? तासनतास कोणता गेम खेळतो? अजून काय काय बघतात? त्यांच्या मोबाईलमध्ये आणखीन काय काय आहे? हे बघण्याची जबाबदारी पालकांची आहे. एकतर मोबाईल देऊच नये, तेही एवढ्या लहान मुलांना तर अजिबात नाही. अति तातडीची गरज म्हणून दिला तरी तुम्ही ठरवा की त्याचा मोबाईल कसा असावा आणि त्यांनी त्यात काय काय बघावं. जर पालकांनी त्याच्यावर वेळोवेळी वॉच ठेवला तर थोडं का होईना नक्कीच फायदा होईल. आताच्या महागाईच्या युगात आई-वडील दोघेही कामाकरिता बाहेर पडतात आणि त्यांची मुलं दिवसभर आयांच्या हाताखाली वाढतात. याखेरीज दुसरा पर्याय त्यांच्याकडे नक्कीच उपलब्ध नाही. पण ज्या वयात मुलांना पालकाची गरज आहे, त्या वेळेला एक पालक म्हणून हजर असायलाच हवं. प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या पालनपोषणात स्वतःला झोकून टाकतात, यात वादच नाही. मग असले प्रकार का घडतात? त्यांच्या कारणांकडे गांभीर्याने लक्ष देणे काळाची गरज. काळाच्या गरजानुसार मुलांना कितीही मोठ्या शाळेत घाला, हजारो लाखो रुपये त्यांच्यावर उधळा, पण जर तुम्ही त्यांना वेळ नाही देऊ शकले तर सगळंच व्यर्थ ठरणार. म्हणून त्यांना नक्की वेळ द्या. मुलांच्या भावना समजण्याकरता त्यांच्या सानिध्यात असणं गरजेचं आहे. तेव्हा सम्यकच्या स्थानी आपला पाल्य आणि त्याच्या पालकाच्या स्थानी आपण तर नाही ना, याची वरच्यावर पडताळणी करीत राहा. आपल्या समाजाचं भविष्य आपल्या हाती आहे आणि समाजाला उज्ज्वल भविष्य देणं आपली जबाबदारी. तेव्हा आपल्या कामात दिरंगाई बाळगता कामा नये. म्हणून पालकांनो, जरा सांभाळून. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या सदाबहार मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.